नमस्कार, मी तृप्ती पालकर. एनडीटीव्ही मराठीच्या मनी टाइम या गुंतवणूक स्पेशल कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मराठी भाषेमधून आर्थिक बातम्या देऊन गुंतवणूकदारांना सजग करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गुंतवणुकीला योग्य दिशा मिळाली तर त्यातून मिळणारा परतावा हा सुद्धा चांगला मिळणं शक्य असतं. त्यासाठी आम्ही दररोज तुमच्यासाठी एक वेगळ्या विषयाची माहिती आणि गुंतवणुकीचे योग्य पर्याय घेऊन येणार आहोत. त्यासोबतच बाजाराचा रोजचा लेखाजोखा सुद्धा सांगणार आहोत. आणि आता सुरुवात करूयात आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूजनं. शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी उलथापालट झाली. सकाळी बाजार उघडताच पडझड झाली. त्यानंतर बाजारामध्ये शॉर्ट कव्हरिंग आलं. सेन्सेक्स दुपारी 1च्या सुमारास जवळपास 900 अंक वधारला होता, पण बाजार बंद होताना जवळपास 800 अंकांनी कोसळला. म्हणजेच दिवसभरामध्ये वरच्या पातळीवरून सेन्सेक्स जवळपास 1700 ने गडगडलाय. निफ्टीही 335 अंकांनी घसरून बंद झालाय. ऑक्टोबरच्या पहिल्या 3 दिवसांमध्ये बाजारानं जवळपास 15 लाख कोटींचा चुराडा केलाय. इस्रायल इराण युद्ध आणि परदेशी गुंतवणूकदारांचा चीनकडे वाढलेला ओढा या दोघांचा एकत्रित परिणाम शुक्रवारी संपलेल्या आठवड्यामध्ये दिसून आलाय. ह्युंदाई मोटर्सचा आयपीओ येत्या 14 ऑक्टोबरला ओपन होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दिवाळीच्या आसपास तो बीएसई आणि एनएसई वरती लिस्ट होईल अशी शक्यता आहे. डिफ्युजन इंजिनिअरिंग या कंपनीचा शेअर आज बाजारामध्ये लिस्टेड झाला. लिस्टिंगच्या दिवशी या शेअरला 5% सर्किट लागलं. आयपीओमध्ये ज्यांना हा शेअर मिळाला त्यांना पहिल्याच दिवशी 20% फायदाही मिळालाय. एचएसबीसी या चीनी ब्रोकरेज फर्मनं आजपासून बजाज हाऊसिंग फायनान्सवरती स्वतःचं मत देण्यास सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी एसएसबीसीच्या रिसर्चनुसार बजाज हाऊसिंग फायनान्सला रिड्यूस रेटिंग मिळालेलं आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांकडे बजाज हाऊसिंग फायनान्सचे शेअर आहेत त्यांनी त्यांची संख्या काही प्रमाणामध्ये शेअर विकून गुंतवणूक की रक्कम मोकळी करणं गरजेचं असल्याचं एचएसबीसीचं म्हणणं आहे. मध्य आशियामध्ये भडकलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती कच्च्या तेलाचे दर महिनाभरामधील सर्वोच्च पातळीवरती पोहोचलेत. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचा भाव 30 ऑगस्ट नंतर प्रथमच $78 प्रति बॅरलच्या वरती गेलाय. इस्रायलनं इराणच्या तेल साठ्यांवरती हल्ला करण्याची धमकी दिल्यानंतर कच्च्या तेलाच्या भावात आणखीन उसळी आली आहे. वेदांता लिमिटेडच्या शेअरच्या किमती आज घसरल्यात. वेदांता करत असलेल्या पोलाद निर्मितीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 60% घट झाल्याचं कंपनीनं म्हटलंय. पोलाद निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनच्या निर्मिती प्रकल्पामध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये डागडुजीचं काम हाती घेण्यात आलंय. त्यामुळे पोलाद निर्मितीवरती सुद्धा विपरीत परिणाम झालाय. एव्हेन्यू सुपरमार्ट्स म्हणजेच डीमार्टला सध्या झेप्टो आणि ब्लिंकिट यासारख्या क्विक कॉमर्स कंपन्यांमुळे तुफान स्पर्धेला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे चालू आर्थिक वर्षामध्ये दुसऱ्या तिमाहीतही डीमार्टच्या विक्रीवरती लक्षणीय विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज डीमार्टचे शेअर्स 2% खाली घसरले आहेत. तर सोन्याच्या भावानं आज पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला. 1 तोळा सोन्याचा दर जीएसटी धरून 78,000च्या वरती पोहोचलाय. दसरा दिवाळीच्या तोंडावरती सोन्याची देशांतर्गत मागणी वाढतीये. शिवाय इस्रायल इराण यांच्यामधील युद्धाचा परिणाम सुद्धा सोन्याचे दर वाढवण्यामध्ये होतोय. त्यामुळे सोनं येत्या काही दिवसांमध्ये 80,000वर जाण्याची शक्यता आहे. महिंद्रा अँड महिंद्रानं आज लहान मालवाहू वाहनांच्या सेगमेंटमध्ये प्रवेश केलाय. जिओ ही नवी छोटी मालवाहू वाहन महिंद्रा अँड महिंद्राच्या मॅनेजमेंटनं बाजारामध्ये उतरवली आहे. हे वाहन इलेक्ट्रिकवरती चालणारं आहे. त्यामुळे महिंद्राच्या पर्यावरणपूरक वाहनांच्या मालिकेमध्ये आणखीन एक वाहनाची भर पडली आहे. मार्केटमधल्या टॉप 10 न्यूज नंतर आज आपण मनी टाइम या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत कर सल्लागार संजीव गोखले. गोखले सर, खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. गोखले सरांची खरं तर मी ओळख करून देते. ते 3 दशकांपासून टॅक्स प्रॅक्टिस करतात. शेकडो करदात्यांना कराचं प्लॅनिंग करण्यास मदतही करतात. आणि आज आपण गोखले सरांकडून लॉंग टर्म कॅपिटल्स गेन्स आणि शॉर्ट टर्म कॅपिटल्स गेन्स टॅक्स विषयी माहिती घेणार आहोत. सर, पहिला प्रश्न खरं तर सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा आहे, कारण बरंचदा कन्फ्युजन असतं की लॉंग टर्म कॅपिटल गेन्स किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल्स गेन टॅक्स म्हणजे नेमकं काय आहे. तर प्रेक्षकांना आधी हे समजावून सांगा नेमकं हे काय आहे आणि या संदर्भातला जो संभ्रम आहे अनेकांच्या मनात तो दूर होण्यास सुद्धा मदत होईल. सर्वप्रथम आपल्याकडे जी मालमत्ता असते त्या मालमत्तेची जेव्हा विक्री होते आणि जर
त्यात नफा झाला तर तो नफा म्हणजे भांडवली नफा धरला जातं, त्याला कॅपिटल गेन असं म्हणतात. आणि त्याला अर्थात लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म असे दोन प्रकार आहेत. म्हणजे उदाहरण घेऊ आपण. माझ्याकडे समजा 100 रुपयाला घेतलेला शेअर आहे, 3-4 वर्षांनी मी तो 500 रुपयाला विकतोय. आज मार्केट चांगलं वर होतं गेले काही दिवस. हा मधला जो 400 रुपये जो मला नफा झालाय त्याला भांडवली नफा असं म्हटलं जातं. आणि तो दीर्घकालीन किंवा अल्पकालीन असू शकतो. ह्या भांडवली नफ्यावर आपल्याला कर द्यायला लागतो. ह्याचप्रमाणे इतर कुठलीही मालमत्ता म्हणजे सोनं, घर किंवा माझं दुकान, असं कुठल्याही पद्धतीची मालमत्ता विक्री झाली आणि जर आपल्याला फायदा झाला तर त्याला सर्वप्रथम म्हणजे कॅपिटल गेन असं म्हटलं जातं किंवा भांडवली नफा म्हटलं जातं. आता सध्या जे नियम चालू आहेत त्या नियमाप्रमाणे 24 महिन्यापेक्षा जास्त काळ जर एखादं आपल्याकडे ऍसेट असेल, आपण जे त्याची विक्री नंतर करत असू, तर होणारा नफा हा दीर्घकालीन किंवा लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. 24 महिन्याच्या आत जर आपण ते ऍसेट विकलं तर मात्र होणारा नफा हा शॉर्ट टर्म गेन असं म्हटलं जातं. मात्र ह्याला एक महत्वाचा अपवाद आहे जो आपल्या प्रेक्षकांनी लक्षात ठेवावा. तो म्हणजे इक्विटी शेअर्स. आपण जे शेअर्स ट्रेडिंग करतो किंवा घेतो आणि विकतो ते इक्विटी शेअर्स, इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड्स, ह्या दोन किंवा कुठली दुसरी एखादी लिस्टेड सिक्युरिटी, लिस्टेड म्हणजे सूचीबद्ध बॉन्ड किंवा डिबेंचर्स असतील ज्याचं भारतीय नॅशनल किंवा इतर कुठल्या स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग झालेलं आहे आणि आपण ते खरेदी विक्री किंवा करू शकतो, अशा पद्धतीने जर ते असतील तर मात्र हा 24 महिन्याचा कालावधी त्यांच्याकरता 12 महिन्याचा होतो. म्हणजे काय, अच्छा. मी आज शेअर घेतला आणि केवळ 12 महिन्यानंतर विकला तरी मला होणारा नफा हा लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हटला जाईल आणि त्याप्रमाणे मला टॅक्स भरायला लागेल. मात्र हे दोन प्रकार बदलले, काढले, शेअर्स आणि म्युच्युअल फंड आणि लिस्टेड सिक्युरिटी सोडले, तर इतर कुठल्याही साठी मात्र हा 24 महिन्याचा कालावधी आहे. त्याप्रमाणे आपल्याला हा लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म ठरवता येतो. सर, लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म दोन्ही कर कुठल्याही करदात्याला लागू होऊ शकतात का? म्हणजे मला हा खरं तर प्रश्न अशा उद्देशाने विचारायचा आहे की ज्यांचं उत्पन्न करप्राप्त नाहीये अशांना सुद्धा हा कर बसू शकतो का, किंवा कुठल्या परिस्थितीमध्ये नेमका बसतो या संदर्भातली थोडी विस्तृत माहिती सांगा. हो, बहुतेक वेळा असं असतं की आपल्याला कुठलं तरी इन्कम असतं आणि शिवाय कॅपिटल गेन झालेला असतो. हं. हे जर दोन्ही मिळून, म्हणजे मला आपण एक उदाहरण घेऊ, मला 1.5 लाख रुपये इतर उत्पन्न आहे, व्याजाचं उत्पन्न आहे, आणि 1.5 लाख रुपये मला कॅपिटल गेन झालाय, म्हणजे माझं टोटल इन्कम 3 लाख आहे. नवीन कर प्रणालीमध्ये 3 लाखापर्यंत कर नाहीये, कुठलाच कर नाही. त्यामुळे त्याचा फायदा मला या लॉंग टर्म कॅपिटल गेन किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेनलाही मिळू शकतो. थोडक्यात माझ्या उत्पन्नामध्ये जर कॅपिटल गेन असेल आणि ते उत्पन्न करमुक्त उत्पन्न मर्यादेच्या वर जात नसेल, अशा वेळी मला त्याच्यावर टॅक्स अच्छा. भरायला लागत नाही. मात्र जसं ते उत्पन्न करमुक्त उत्पन्न मर्यादेच्या वर जातं, मला या कॅपिटल गेनवर टॅक्स लागतो. आपल्याच उदाहरणामध्ये 1.5 लाख इतर उत्पन्न आणि 2 लाख रुपये मला कॅपिटल गेन असेल, म्हणजे माझे 3.5 लाख जर उत्पन्न झालं तर वरच्या 50,000वर मला टॅक्स भरायला लागेल. म्हणजे पहिले 3 लाख जे करमुक्त आहेत ते मला लॉंग टर्म कॅपिटल गेन किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल असेल तरी सुद्धा, किंवा इतर कुठलंही उत्पन्न असेल सुद्धा, मला कर लागणार नाही. मात्र त्याच्यावर जेव्हा मला माझा गेन जातो तेव्हा मी करासाठी पात्र होतो. अच्छा, हे झालं नफ्या संदर्भात. मात्र एखाद्याला तोटा झाला तर, म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स हे फक्त तुमचा ॲसेट विकल्यानंतर मिळणाऱ्या नफ्यावरती होतात, की मग एखाद्याला तोटा झाला म्हणजे विशिष्ट शेअर्स किंवा म्युच्युअल फंडच्या बाबतीत असं होऊ शकतं की एखाद्या माणसाला तोटा होतो आणि मग अशा माणसांना त्या तोट्याचा काही उपयोग होऊ शकतो का मग? निश्चितच, कारण जसा उत्पन्नावर कर आहे हं. तसा तोट्यातनं आपण इतर उत्पन्नाच्या समोर तो ऍडजस्ट करू शकत नाही. परंतु इतर कुठला भांडवली नफा मला झाला असेल, आपण उदाहरण घेऊ, मला एका शेअरमध्ये 1,000 रुपये तोटा झाला, परंतु दुसऱ्या शेअरमध्ये मला 3,000 रुपयाचा फायदा झाला. अशा वेळी मला त्या 3,000वर कर न भरता त्या 3,000 हा तोटा 1,000 वजा करायला भेटतो, ज्याला सेट ऑफ असं म्हणतात. असा सेट ऑफ झाल्यानंतर माझा जो भांडवली नफा असेल केवळ त्याच्यावरच मला टॅक्स लागतो. म्हणजे मगाच्या उदाहरणात 3,000मधनं 1,000 वजा केल्यावर 2,000 रुपयावरच मला कर भरायला लागेल. त्यामुळे तोटा झाला तर सर्वप्रथम कुठल्या इतर भांडवली नफ्यातनं तो वजा करता येतो. त्याचप्रमाणे जर तसं नसेल, म्हणजे मला फक्त तोटाच झालाय, माझा दुसरा कुठला भांडवली नफा नाहीये, इतर कुठल्या उत्पन्नासमोर तो वजा करता येत नाही, मात्र मला कुठलाही भांडवली नफाही जर नसेल, तर अशा वेळी तो मला पुढल्या वर्षाकरता वर्ग करता येतो, ज्याला कॅरी फॉरवर्ड असं म्हणतात. अच्छा. पुढील 8 वर्षात मला जर कधी फायदा झाला तर मी त्यासमोर हा नफा, हा जो माझा तोटा आहे तो सेट ऑफ करू शकतो आणि उरलेल्या फायद्यावरच मला कर लागू शकतो. त्यामुळे जरी तोटा झाला असेल तरी आपल्या प्रेक्षकांनी निराश होऊ नये. अशा वेळी तो तोट्याचा आपला टॅक्स सेव्हिंग किंवा कर वाचवण्याकरता फायदा होऊ शकतो. यावर्षी किंवा भविष्य काळात याचा त्यांनी विचार ठेवावा. पण सर, नफा किती असला की त्यावरती कर द्यावा लागतो, म्हणजे त्या नफ्याला सुद्धा काही सवलत मिळते का, काही लेव्हल असते का? त्या संदर्भात काय सविस्तर माहिती सांगा. हो, आताच म्हटल्याप्रमाणे इक्विटी शेअर्स किंवा इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड्स या दोनासाठी जर आपल्याला नफा झाला असेल तर पहिले 1.25 लाख रुपये हे करमुक्त असतात. हा अर्थात लॉंग टर्म कॅपिटल गेन असेल तर.
म्हणजे मी 12 महिन्यापेक्षा जास्त काळानंतर माझा शेअर किंवा इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड जर विकत असेल आणि मला समजा 1.5 लाखाचा फायदा झाला, ज्याला आपण लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हणतो, तर त्या 1.5 लाखातनं 1.25 लाख रुपये हे पूर्णपणे करमुक्त असतात. वरचे जे 25,000 आहे त्याच्यावरच मला कर भरायला लागेल, जो आता सध्या 12.5% आहे. परंतु पहिला 1.25 लाखाचा करमुक्त नफा हा सगळ्यांना दरवर्षी आपल्याला तो लाभ घेता येतो आणि घरातल्या प्रत्येकाला घेता येतो. त्यामुळे आम्ही कर नियोजनासाठी सांगतो की एकाच माणसाच्या नावाने शेअर न घेता घरातली जी कमवती मंडळी आहे त्यांनी प्रत्येकाने जर शेअर घेतले, अशा वेळी ते जर त्यांनी विकले तर प्रत्येकाला 1.25 लाखाचा हा जो नफा आहे करमुक्त होईल बरोबर. आणि इनडायरेक्टली त्यांना कर आपला नियोजन करता येईल. सर, तुम्ही आता कर नियोजनाबद्दल बोललात की घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडे जर तुम्ही शेअर्स डिवाइड केले तर त्यामुळे तुम्हाला करामध्ये फायदा मिळतो. कशा पद्धतीने हे शेअर्स डिवाइड करावेत या संदर्भातली काही सविस्तर माहिती सांगू शकाल का? म्हणजे कशा पद्धतीने डिवाइड केल्यामुळे आपल्याला कुठल्या लेव्हलपर्यंत याचा फायदा होऊ शकतो? हो, याच्यात फक्त एकच अपवाद आहे की पतीने आपल्या पत्नीच्या नावाने जे शेअर घेतले आणि त्याच्यात जर फायदा झाला तर ते उत्पन्न पतीच्या उत्पन्नात मिळवलं जातं, त्याला क्लबिंग म्हणतात. त्यामुळे तिथे हा फायदा घेता येत नाही. मात्र आपल्या आई वडील, आपले भाऊ बहीण, कोणती आपली मुलं जी 18 वर्ष वयाच्या वर आहेत, अशांना आपले पैसे ट्रान्सफर करून त्यांच्या नावाने जर शेअर घेतली तर आपण ट्रान्सफर केलेले पैसे हे गिफ्ट धरले जातात, भेट म्हणून धरले जातात. त्याच्यावर आज सध्या टॅक्स नाहीये. तर ते नातेवाईकांना असतील तर आपल्या घरातल्या मंडळींना असतील तर, आणि त्यांनी घेतलेले शेअर भविष्यात 12 महिन्यानंतर विकल्यावर जर त्यांना नफा झाला असेल तर अशा प्रत्येक व्यक्तीला दरवर्षी 1.25 लाखाचा नफा हा करमुक्त असेल. त्यामुळे पत्नी आणि पती हे नातं सोडलं तर घरात इतर जी मंडळी आहेत त्यांच्या नावाने आपण पैसे ट्रान्सफर करून त्यांच्या नावाने जर ही गुंतवणूक केली आणि भविष्यात आपल्याला नफा झाला तर प्रत्येकाला हा करमुक्त 1.25 लाखाचा फायदा मिळू शकतो आणि आपला खूप मोठा कर वाचू शकतो. मी अजून एक सांगतो की जर मार्चच्या आसपास साधारण आपल्याला माहिती आहे की आपण कुठलाच शेअर विकलेला नाही आणि आपल्याला कुठलाच कॅपिटल गेन झाला नाही, मात्र शेअरचे भाव मात्र वाढलेले आहेत, अशा वेळी काही प्रॉफिट बुकिंग करून तो 1.25 लाखाचा नफा पदरात पाडून घ्यायचा आणि उरलेला जो प्रॉफिट आहे तो पुढल्या वर्षी म्हणजे एप्रिल किंवा त्याच्यानंतर विकायचा, जेणेकरून दोन्ही वर्षात हा 1.25 लाखाचा फायदा आपण घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने कर नियोजन करता येतं. निश्चित. सर, खरं तर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नफा हवा असतो, मात्र कर दिल्यानंतर तो नफा खूप कमी उरतो आणि नुकसान होतं अशी प्रत्येकाची भावना असते. त्यामुळे ही सविस्तर माहिती तुम्ही देताय ती प्रेक्षकांसाठी अतिशय उपयोगाची असेल. मला तुम्हाला अजून बरेच प्रश्न विचारायचे आहेत, मात्र घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर मनी टाइम या खास शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला मार्गदर्शन करतायत गोखले सर आणि लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म फायदा मिळाल्यानंतर त्याच्यावरती कशा पद्धतीने टॅक्स आपण वाचवू शकतो या संदर्भातलं मार्गदर्शन ते करतायत. सर, एक प्रश्न खरं तर मला असाही पडलेला आहे आणि तो बऱ्याच जणांच्या मनामध्ये आहे की एखाद्याकडे खूप जुने शेअर्स आहेत आणि त्याच्याकडे त्या खरेदी किमतीचे कोणतेच पुरावे सुद्धा नाही आहेत. अशा वेळी ते विकल्यानंतर भांडवली नफा कसा मिळवायचा? कारण मार्केटमध्ये बरेचदा अशी स्टोरीज आपण पाहतो, अशा व्यक्ती आपल्याकडे आहेत की ज्यांच्याकडे जुने शेअर्स असतात मात्र त्याचे काही रेकॉर्ड्स नसतात. बरं, हे अगदी कॉमन आहे की पूर्वीच्या काळी खूप आधी शेअर घेतलेले होते, कदाचित माझ्या वडिलांनी घेतलेले, वडिलांच्या निधनानंतर ते आता माझ्या ताब्यात आले. अशा वेळी काय, अशा वेळी एक सोपा मार्ग, त्याच्या कायद्यामध्ये त्याची तरतूद आहे, ती म्हणजे समजा कल्पना कर की माझ्याकडे 10 रुपयाला कधीतरी शेअर घेतलेले आहेत, पण 15-20 वर्षापूर्वी ते 10ला घेतलेत का 12ला घेतलं हे मला आठवत नाही, माझ्याकडे कुठला पुरावा नाही. परंतु 31 जानेवारी 2018 ही कट ऑफ तारीख कायद्यामध्ये दिलेली, त्या दिवशी त्या शेअरचा भाव किती होता स्टॉक एक्सचेंजवर हा आपल्याला गुगलवर मिळू शकतो. समजा तो 10 रुपयाचा शेअर 50 रुपये असेल त्या दिवशी आणि आज मी तो 100 रुपयाला विकत असेल, तर कॅपिटल गेन काढायची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे 100 वजा 31 जानेवारीची किंमत, म्हणजे 100 वजा माझ्या उदाहरणातली 50 रुपये, हा मधला 50 रुपये हा लॉंग टर्म कॅपिटल गेन होईल. लक्षात घे की बरेच वेळा जुने जे शेअर्स आहेत ते साधारण 2004च्या आधीपासून पण घेतलेले असतील, 2004 नंतर पण असतील. की 2004 काय डेट आहे तर तेव्हापासून सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स लागू झाला. त्याच्या आधीचे जरी शेअर्स असतील किंवा त्याच्या नंतरचे जरी शेअर्स असतील तरी विकताना जर मी सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजे स्टॉक एक्सचेंजवर हे शेअर विकत असतील आणि 31 जानेवारी 2018ची मी किंमत माझी खरेदीची किंमत आहे असं समजलं आणि भांडवली नफा काढला आणि त्याच्या मधल्या नफ्यावर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 1.25 लाखाचं एक्झेम्पशन आणि वरच्या नफ्यावर 12.5% टॅक्स भरला तरी चालू शकतो. डिपार्टमेंट मला जर त्यांनी विचारलं तर त्याच्यासाठी आम्ही एक पुरावा म्हणून निदान आपल्याकडे 31 जानेवारीचं डीमॅट स्टेटमेंट जर असेल तर ते सांभाळून ठेवावं. कारण बरेच जानेवारी 18 ही फार जुनी गोष्ट नाहीये, एक 5-7 वर्षापूर्वीचं डीमॅट स्टेटमेंट किंवा बँकेकडनं आपण मागून घ्यावं, जेणेकरून आपण हे दाखवू शकतो की हे शेअर कधी घेतले तरी मला माहित नसलं तरी 2018ला माझ्या डीमॅट स्टेटमेंटवर होते आणि ते आता मी विकतोय.
त्यामुळे तो दीर्घकालीन पण होईल. 31 जानेवारीची प्राइस पण मला कॉस्ट म्हणून घेता येईल आणि मला माझा टॅक्स पण भरता येईल. त्यामुळे डिपार्टमेंटला हवं असलेलं डॉक्युमेंट म्हणजे डिमॅट स्टेटमेंट ते शक्यतो आपण जपून ठेवावं. ओके सर, पुढचा एक प्रश्न मला विचारायचा आहे की करपात्र उत्पन्न नाहीये, मात्र शेअर्स किंवा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून भांडवली नफा झाला असेल तर मग विवरणपत्र सादर करावं लागतं का? नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर एकूण करपात्र उत्पन्न म्हणजे करमुक्त उत्पन्न मर्यादेच्या आत असेल, 3 लाख जी नवीन हम्म. कर प्रणालीमध्ये आहे किंवा 2.5 लाख जुन्या कर प्रणालीमध्ये आहे, त्याच्या आत जर असेल तर विवरणपत्र सादर करणं जरुरी नाही. मात्र बऱ्याच जणांचा हा असा गोंधळ असतो की समजा उदाहरण घेऊ की माझा 5 लाख रुपये मला भांडवली नफा झालाय आणि माझं इतर उत्पन्न केवळ 1 लाख रुपये, असे टोटल 6 लाख रुपये आहेत. हम्म. आणि आपल्या सगळ्यांना आता आपण वेळोवेळी सांगतो की नवीन कर प्रणालीमध्ये 7 लाखाच्या आत जर उत्पन्न असेल तर कर लागत नाही. हम्म. मग अशा वेळी प्रश्न येतो की मला जर कर लागत नाही तर मी टॅक्स रिटर्न भरावं का? तर तिथे मात्र नियम वेगळा आहे. माझं उत्पन्न भांडवली नफा धरून, इतर उत्पन्न धरून जर 3 लाखाच्या वर जात असेल परंतु ते 7 लाखाच्या आत असेल, त्यामुळे मला कर लागणार नाही, परंतु मला त्याच्यावर टॅक्स द्यायला लागेल, त्याच्यावर मला विवरणपत्र भरायला लागेल. हम्म. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भांडवली नफा जो लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे त्याच्यावर हे जे रिबेट आहे 7 लाखाच्या आतचं ते मिळत नाही. उदाहरणार्थ माझं 5 लाखाचं जर मला लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला असेल हम्म. आणि 1 लाख रुपये इतर उत्पन्न असेल तर त्या 5 लाखातनं 3 लाखापर्यंत मला टॅक्स लागत नाही. माझं इतर उत्पन्न 1 लाख आहे, हम्म. 2 लाख लॉंग टर्म कॅपिटल गेन मी धरू शकतो, त्यामुळे 3 लाखाचा कॅपिटल गेन करमुक्त होईल. शिवाय 1.25 लाखाचा कॅपिटल करमुक्त होईल, पण वरच्या कॅपिटल गेनवर मला मात्र कर भरायला लागेल. अच्छा. म्हणजे जे रिबेट आहे ज्याच्यातनं 7 लाखाच्या आत आपल्याला कर लागत नाही अशी जी तरतूद आहे ती लॉंग टर्म कॅपिटल गेन शेअर्स वरच्या याला लागू होत नाही. त्यामुळे अशा व्यक्तीलाही विवरणपत्र भरायला लागेल. पण तुझा जो मूळ प्रश्न आहे की माझं जर 3 लाखाच्या आतच उत्पन्न आहे आणि त्याच्यातच मला लॉंग टर्म कॅपिटल गेन झालाय तर मी टॅक्स रिटर्न भरावा का? त्याची जरूर नाही. कायद्याने तशी कुठली अशी कंपल्शन आपल्याला केलेली नाही. सर, एक शेवटचा प्रश्न खरं तर विचारते आणि त्याचं सविस्तर उत्तर मला हवंय. खरं तर बऱ्याचदा असं होतं की भांडवली मालमत्ता ही तुमच्याकडे असते आणि ती मालमत्ता तुम्ही हस्तांतरित करता, त्यावरती सुद्धा टॅक्स लागतो. पण याच्यामध्ये सुद्धा टॅक्स बचत करण्यासाठी काही पर्याय आहेत का? कोणत्या अशा मालमत्ता आहेत ज्याच्यावरती टॅक्स लागू शकत नाही? नाही, मी म्हटल्याप्रमाणे आता आपण जर शेअर्स आणि म्युच्युअल फंडाचा विचार करतोय तो विकल्यानंतर मी जर माझ्याकडे जर कुठलं एक घर असेल हम्म. अशा वेळी मी दुसरं घर घेऊ शकतो आणि ते जे शेअर आणि म्युच्युअल फंडाच्या विक्रीचे पैसे त्या दुसऱ्या घरात टाकले तर मला कुठलाही टॅक्स लागणार नाही. उदाहरणार्थ आता हल्ली मुंबईत किंवा शहरामध्ये खूप किमती वाढल्यात. मी एक 50 लाखाचे शेअर विकले की ज्याच्या मला चांगला प्रॉफिट आहे. किती प्रॉफिट आहे? समजा 20 लाखाचा प्रॉफिट आहे. 30 लाखाला घेतलेले 50 लाखाला विकले, मार्केट चांगलं असल्यामुळे. हे सगळे 50 लाख रुपये मी जर घरात गुंतवले 2 वर्षाच्या आत, रेडी पोझिशन असेल तर, अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर 3 वर्षाच्या आत मला पोझिशन मिळणं आवश्यक आहे. जर घरात गुंतवले तर माझा जो 20 लाखाचा जो कॅपिटल गेन आहे तो पूर्णपणे करमुक्त होतो. मात्र मी जर घर विकलं असेल आणि घरातनं मला जर कॅपिटल गेन झाला असेल अर्थात मी दुसरं घर घेऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त जर घराचा कॅपिटल गेन असेल आणि मी बॉन्ड घेतले, कॅपिटल गेन बॉन्ड घेतले तरी कर वाचू शकतो. पण आता जर आपण शेअर्स आणि इक्विटी म्युच्युअल फंडाबद्दल बोलत असू तर एक शेअर्स किंवा म्युच्युअल फंड विकून झालेला फायदा हा जर घरात गुंतवला तर माझा कॅपिटल गेन पूर्णपणे करमुक्त होतो. मात्र प्रेक्षकांनी लक्षात ठेवावं की माझ्या नावाने ऑलरेडी 2 घर आहेत आणि मी तिसरं घर घेत असेल तर हा फायदा मला घेता येणार नाही. त्यामुळे ज्यांचं एक घर आहे किंवा एकही घर नाही आणि जर त्यांनी नवीन घर घेतलं असेल आणि अशा पद्धतीने शेअर्स आणि म्युच्युअल फंडातली विक्रीची रक्कम तिथे गुंतवली असेल तर त्यांना टॅक्स लागणार नाही. सर, तुम्ही आता प्रॉपर्टीच्या बाबतीत उदाहरण दिलं म्हणून हा प्रश्न विचारते. मुंबईतल्या घराच्या बाबतीत तुम्ही सांगितलं, मात्र एखाद्याकडे शेतजमीन असेल गावाकडे तर अशा बाबतीमध्ये काय बेनिफिट मिळू शकतो? शेत जमीन असेल आणि ती म्युन्सिपल लिमिटच्या 8 किलोमीटरच्या बाहेर असेल तर त्याच्यावर कॅपिटल गेनच लागत नाही. त्याला एक्झेम्प्ट ऍसेट असं म्हणतात. म्हणजे माझी शेत जमीन ही 10 किलोमीटर दूर आहे म्युन्सिपल हद्दीच्या किंवा ग्रामपंचायतीच्या बाहेर आणि अशी मी विकून मला 1 कोटी रुपये मिळाले असं क्षणभर धर, तरी मला कुठलाही कॅपिटल गेन त्याच्यावर लागणार नाही. ती पूर्णपणे करमुक्त असते. मात्र मी जर ते शेत जमीन माझ्या या 8 किलोमीटरच्या आत आहे तर तिच्यावर नॉर्मल कॅपिटल गेन लागतो. आता तो 12.5% झालाय. तो वाचवायला माझ्या पुढे अर्थात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बॉन्ड घेऊ शकतो, मी घर घेऊ शकतो, असे विविध पर्याय माझ्याकडे उपलब्ध असतात. किंवा दुसरीकडे जमीन पण घेता येऊ शकते. कॅल्क्युलेशन आणि त्याचे रूल थोडे वेगळे आहेत, त्याच्यासाठी स्वतंत्र आपल्याला डिस्कशन करायला लागेल. परंतु तुझा जो प्रश्न होता शेत जमिनीवर अदरवाईज टॅक्स लागत नाही. सर, खूप खूप धन्यवाद. अतिशय सविस्तर आणि विस्तृत अशी माहिती तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, कारण खूप कन्फ्युजन असतं टॅक्सच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये आणि तुम्ही खूप वेळ दिलात NDTV मराठीला आणि सुंदर अशी माहिती सांगितली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.